पुत्रदा एकादशीचा आजचा पवित्र दिवस निसंतान म्हणजे संतान प्राप्तीसाठी, त्याचबरोबर आपल्या मुलांच्या कल्याणासाठी असलेला आजचा पवित्र दिवस पुत्रदा एकादशी. प्रत्येक आई आपल्या मुलांच्या कल्याणासाठी हा उपवास करते. एकादशी हे पवित्र व्रत आणि पुत्रदा एकादशी म्हणजे श्रावण महिन्यामधील शुक्ल पक्षातील 11व्या तिथीला पुत्रदा एकादशी आणि पौष महिन्यामधील शुक्ल पक्षामधील 11व्या तिथीला पुत्रदा एकादशी अशी वर्षामधून 2 वेळा पुत्रदा एकादशी येते. ह्या एकादशीचे जे महत्त्व आहे ते असे आहे की याच्या मागची कथा अशी सांगण्यात येते की पुराण कालामध्ये महिष्मती राजा जो निसंतान होता आणि त्यासाठी त्याने अरण्यामध्ये जाऊन लोभस ऋषी यांना त्यांनी आपली व्यथा सांगितली. योगदृष्टीने ऋषींनी जाणले की प्रारब्धामध्ये म्हणजे राजाच्या मागच्या जन्मामध्ये त्याच्याकडनं काही चुका घडलेल्या आहेत, त्याद्वारे ह्या जन्मामध्ये त्याला हा त्रास आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की पूर्वीच्या जन्मामध्ये एक बाळंतीण असलेली गाय आणि तिला राजाने पाणी न पिऊ दिल्यामुळे ह्या जन्मामध्ये राजाला हे दुःख प्राप्त झालेले होते. त्याच्यावर उपाय म्हणून ऋषींनी त्याला एकादशी हे व्रत करण्यास सांगितले आणि ती एकादशी राजाने केली ती होती पुत्रदा एकादशी. एकादशीच्या पवित्र व्रताने राजाला पुत्रप्राप्ती झाली. असे हे पवित्र एकादशीचे व्रत पुत्रदा एकादशी. चंद्राची एक अशी स्थिती की ज्यानंतर पौर्णिमा येते आणि अशी स्थिती असल्यामुळे आपल्याला त्या दिवशी कमीत कमी भूक लागते आणि तहान लागते. पवित्र एकादशीचे व्रत जे अनन्यसाधारण आहे, जणू साक्षात भगवान विष्णूंनी असे नियोजन करून ठेवले आहे की ज्याद्वारे आपण आपोआपच उपास केल्यामुळे आपले मणिपूर चक्र बाकी इतर चक्र सक्षम होण्यासाठी मदत होते. असे हे एकादशीचे पवित्र व्रत भगवान विष्णूंना समर्पित असलेला आजचा दिवस. रेकीमध्ये याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मणिपूर चक्र जे आहे अग्नितत्वाशी संबंधित, त्याचबरोबर चंद्रतत्वाशी संबंधित असलेले स्वाधिष्ठान चक्र. जेव्हा आपण अग्नितत्वावर संयम ठेवतो आणि त्याचबरोबर जलतत्वावर पण संयम ठेवतो, त्याद्वारे आपल्या शरीरामधील पंचकोश, पंचतत्व, पंचप्राण हे सक्षम होण्यासाठी मदत होते. खूप आभार आजच्या सुंदर दिवसाचे. संततीच्या आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी, सद्बुद्धी, कुटुंबातील प्रेम, वंश परंपरेचे कल्याण याच्यासाठी एकादशीचे पवित्र व्रत करण्यात येते. मणिपूर चक्रावरची रेकी साधना आत्ता आपण करणार आहोत. रेकीची प्रार्थना म्हणून घ्यायची आहे. जेव्हा आपण रेकीच्या साधनेला बसतो त्यावेळेस पाणी भरून घ्यायचे आहे आपल्यासाठी, आपल्या घरातल्या लोकांसाठी. या पाण्यावर रेकीचे चिन्ह काढायचे आहेत. ओम काढा, मग बीजमंत्र काढा. लम वम रम यम हम आणि मग रेकीचे चिन्ह काढायचे. चोकुरे चोकुरे चोकुरे. हॉन शा झा शो नेन, हॉन शा झा शो नेन, हॉन शा झा शो नेन. सेहेकी सेहेकी सेहेकी. रेकीस्तर 3 झालेल्यांनी पुढची चिन्ह काढा. याच्यामध्ये तुम्ही झोनार, हार्थ किंवा हालू काढू शकता. झोनारचा संबंध आहे तुमच्या मागच्या जन्माशी. मागच्या जन्मामध्ये जर अशी काही कर्म घडले असतील आणि ज्यामुळे या जन्मामध्ये काही त्रास होत असतील तर त्यावेळेस तुम्ही झोनार काढायचा आहे. आपल्या कुटुंबावरचे प्रेम कमी होत असेल तर त्यावेळेस तुम्ही हार्थ काढा.
आणि हालू चिन्ह तुम्ही याच्यासाठी काढायचं आहे की तुमची मेंदूची क्षमता, विचार करण्याची क्षमता वाढण्यासाठी तुम्ही हालू काढा. एकदा काढा आणि तीनदा म्हणा, आज मी झोनार काढणार आहे. झोनार, झोनार, झोनार. त्यानंतर रेकी मास्टर जे आहेत त्यांनी रेकी मास्टरचं चिन्ह काढायचं आहे. डायक्योमो, डायक्योमो, डायक्योमो. खूप आभार मानायचे आपल्या सगळ्या रेकी गुरूंचे, सगळ्या दैवी शक्तींचे. आणि त्यानंतर जे रेकी ग्रँड मास्टर आहे त्या रेकी ग्रँड मास्टरनी ग्रँड मास्टरच्या चिन्हामध्ये स्वतःला बघा. आणि त्यानंतर महत्त्वाची चिन्ह काढायची आहेत. याच्यामध्ये तुम्ही समृद्धीचं चिन्ह काढायचं आहे. त्यानंतर मारुतः काढा. मारुतः, मारुतः, मारुतः. आणि मग सुदर्शन चक्र जे भगवान विष्णूंचे आहे त्या सुदर्शन चक्रामध्ये, त्या चिन्हामध्ये स्वतःला बघायचं आहे. सोनेरी दिव्य प्रकाशामध्ये आपल्या स्वतःला बघा. रेकीचे 5 तत्व नेहमी करता लक्षात ठेवायची. रेकी ह्या ब्रह्मांडीय शिवशक्तीवर माझा पूर्ण विश्वास आहे. माझं प्रत्येक काम मी अगदी लक्षपूर्वक करत आहे. आयुष्यात आत्तापर्यंत मला ज्या गोष्टी मिळालेल्या आहेत, ज्या व्यक्ती मला भेटलेल्या आहेत, त्या प्रत्येकाची मी खूप आभारी आहे. या पवित्र मनुष्य जन्मावर माझं खूप प्रेम आहे आणि माझ्या कुटुंबावर पण माझं खूप प्रेम आहे. रेकी ह्या ब्रह्मांडीय शिवशक्तीचा संबंध अध्यात्माशी आहे आणि अध्यात्माशी संबंधित असलेले आजचे पवित्र एकादशीचे व्रत, या व्रताद्वारे मी दिवसेंदिवस अधिकाधिक सक्षम होत आहे. एकादशी ह्या पवित्र व्रताद्वारे मला स्वतःला आणि माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला या शक्तीचा आशीर्वाद मिळत आहे. साक्षात भगवान विष्णू आणि महालक्ष्मींची कृपा माझ्यावर झालेली आहे. खूप आभार आजच्या पवित्र दिवसाचे. दीर्घ श्वास घ्या, श्वासाला रोखा आणि सावकाश श्वास सोडा. पाठीचा कणा सगळ्यांनी ताठ ठेवलेला आहे. श्वास घेताना आपले पोट बाहेर आलेले पाहिजे आणि श्वास सोडताना पोट आतमध्ये गेलेले पाहिजे. खूप आभार आजच्या पवित्र दिवसाचे. मणिपूर चक्र जे अग्नी तत्वाशी संबंधित आहे. अग्नीची देवता साक्षात सूर्यनारायण यांना आपल्या बंद डोळ्यांमधनं बघायचं आहे. त्यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात. ओम श्री सवित्र सूर्यनारायणाय नमो नमः. सगळे नवग्रह, पंचतत्व, पंचप्राण, पंचकोश या सगळ्यांची माफी मागायची आहे. हो पोनो पोनो प्रार्थनेद्वारे. सगळ्या दैवी शक्तींनो, पंचतत्व, पंचप्राण, पंचकोश, नवग्रह मला माफ करा, कृपया मला माफ करा. धन्यवाद. तुम्ही अतिशय उत्तमरित्या काम करत आहात. माझ्या चुकीच्या विचारांद्वारे, जीवनशैलीद्वारे मी स्वतःहून माझ्या या शरीरामध्ये सूक्ष्म अडथळे तयार केलेले आहे. ते सूक्ष्म अडथळे आता मी दूर करत आहे. दिवसेंदिवस मी अधिकाधिक सक्षम होत आहे. या शिवशक्तीचे मला आशीर्वाद मिळत आहेत. खूप आभार, खूप आभार या दैवी ब्रह्मांड या शिवशक्तीचे. आजच्या ह्या शक्तीचे मी स्वागत करत आहे. या वैश्विक ऊर्जेला मी आता पूर्ण समर्पण केलेलं आहे. ही दैवी शक्ती, तिचे आशीर्वाद मला भरभरून मिळत आहे. प्रत्येक क्षण मी अगदी भरभरून जगत आहे. मणिपूर चक्र ज्याचे स्थान आहे नाभीच्या 4 बोटावरती, या ठिकाणी आता 10 पाकळ्यांचे सुंदर सोनेरी पिवळ्या रंगाचे फूल उमललेले आहे अशी कल्पना करा. या 10 पाकळ्या ज्यांचा संबंध आहे इथल्या सूक्ष्म अवयवांशी, विविध अन्नपदार्थामधले रस, आणि या रसांद्वारे माझ्या या स्थूल शरीराचे पोषण होत आहे. खूप आभार या दिव्य सोनेरी प्रकाशाचे. दिव्य सोनेरी पिवळा प्रकाश पूर्णपणे ह्या चक्रावर पडलेला आहे.
खूप आभार, खूप आभार, खूप आभार. दीर्घ श्वास घ्या, श्वासाला रोखा आणि अगदी सावकाश श्वास सोडत बीजमंत्रांचं उच्चारण करा. ओ रम डम ढम नम तम थम नम पम फम जेव्हा आपण बीजमंत्रांवर अनुस्वार देतो त्याद्वारे इथल्या चक्रामधील प्रत्येक अवयवाला त्या प्रकारची कंपने तयार होत आहेत. खूप आभार आजच्या सुंदर दिवसाचे. आपल्या बंद डोळ्यांमधून साक्षात श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांना बघण्याचा प्रयत्न करा. त्यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नमः. या दैवी शक्तींच्या आशीर्वादामुळे आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला यश, कीर्ती, समाधान, ऐश्वर याची प्राप्ती होत आहे. खूप आभार, खूप आभार, खूप आभार. मणिपूर चक्रामधला प्रत्येक सूक्ष्म अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे. या सूक्ष्म अवयवांचे खूप आभार मानायचे. एकादशी या पवित्र व्रताद्वारे सकारात्मक ऊर्जा आपल्या आयुष्यामध्ये वाहत आहे. अगदी सावकाश आता आपले दोन्ही हात नाभीच्या दोन्ही बाजूने ठेवा. नाभीच्या मागच्या बाजूला आहे शरीरामध्ये ज्या 72,000 नाड्या आहेत त्यांचे केंद्रस्थान. या 72,000 नाड्यांमधील 3 अतिशय महत्त्वाच्या नाड्या. सुषुम्ना नाडी जी आहे आपल्या माकड हाडाच्या आतमध्ये आणि तिच्या दोन्ही बाजूनी आहे इडा म्हणजे चंद्रनाडी आणि पीडा म्हणजे सूर्यनाडी, पिंगळा नाडी. आणि ह्या दोन्ही नाड्यांचे वेष्टन सुषुम्ना नाडीला आहे. मूलाधार चक्रापासून सहस्त्रहार चक्रापर्यंत ह्या दोन्ही नाड्या गेलेल्या आहेत. त्यांचे खूप आभार मानायचे. या तिन्ही नाड्यांवर आधारित आहे आपला प्राणमय कोश, पूर्ण शरीरशास्त्र. एकादशी या पवित्र व्रताद्वारे आपले प्राण भरभरून वाहत आहे. चैतन्यरूपी ऊर्जा असलेले एकादशीचे पवित्र व्रत. खूप आभार, खूप आभार, खूप आभार. हारा आणि प्राणचक्र जे आहेत दोन्ही आपल्या नाभीच्या दोन्ही बाजूंने, त्यांना आत्ता आपण ऊर्जा प्रदान करत आहोत बीजमंत्रांद्वारे. दीर्घ श्वास घ्या आणि श्वासाला रोखा. सावकाश श्वास सोडत बीजमंत्रांचं उच्चारण करा. रम वम खूप आभार, खूप आभार या सूक्ष्म चक्रांचे. सावकाश आता दोन्ही हात नाभीच्या 4 बोटं खाली
स्वाधिष्ठान चक्रावर ठेवा. या चक्राचा संबंध चंद्रग्रहाशी, आपल्या आतमध्ये असलेल्या गुणधर्मांशी, पवित्र नाते संबंधांशी, जलतत्वाशी, जलतत्वरूपी पवित्र नद्यांचे खूप आभार मानायचे. गंगा, गोदावरी, भागीरथी, कृष्णा, वेण्या, तुंगभद्रा, शरयू, कालिंद्री, नर्मदा इत्यादी सगळ्या पवित्र नद्या, या पवित्र नद्यांद्वारे आपण प्रोक्षण करत आहोत, ज्याद्वारे या पवित्र मनुष्य जन्मामध्ये जर काही वेगळी कर्म आपल्याकडनं घडले असतील त्याचे निर्मूलन होण्यासाठी हे प्रोक्षण अतिशय महत्त्वाचे. पवित्र नद्या, गंगा नदी आणि नर्मदा मैया यांचे खूप आभार मानायचे, ज्यांच्याद्वारे या जन्माचे कल्याण होत आहे. या जलतत्वाचा संबंध शरीरामधल्या जलतत्वाशी, नको असलेल्या विचारांना आपण पूर्णपणे त्यांचा त्याग केलेला आहे आणि त्याचबरोबर नको असलेल्या गोष्टी शरीराबाहेर फेकल्या जात आहेत. चंद्रग्रहाचे खूप आभार. ओम सोम सोमाय नमः. चंद्रासारखी शीतलता आपल्या आयुष्यामध्ये आलेली आहे. या क्षणाला आपले मन खूप शांत आहे. ज्याप्रमाणे चंद्राचा शीतल प्रकाश आपल्याला सुखावतो, त्याप्रमाणे सुंदर नाते संबंधांद्वारे आपल्या आयुष्यामध्ये शांतता आहे, शीतलता आहे. खूप आभार आपल्या आयुष्यामध्ये असलेल्या प्रत्येक नातेवाईकांचे. आपण खूप भाग्यवान आहोत, आपल्याला भरपूर नातेवाईक आहेत. खूप आभार, खूप आभार या सुंदर नात्यांचे. आपण एक दिव्य आत्मा आहोत, एक पवित्र आत्मा आहोत. आपण खूप आनंदी आहोत, सुखी आहोत, समाधानी आहोत, तृप्त आहोत. या पवित्र मनुष्य जन्मामध्ये या क्षणाला आपले मन खूप शांत आहे, शीतल आहे. आपला आंतरिक प्रकाश जागृत झालेला आहे. खूप आभार, खूप आभार या पवित्र मनुष्य जन्माचे. केशरी रंगाचे 6 पाकळ्यांचे फूल आपल्या स्वाधिष्ठान चक्रावर उमललेले आहे. दिव्य असा केशरी प्रकाश या चक्रावर पडलेला आहे. या केशरी प्रकाशाचा संबंध अष्टगंधाशी. असे अष्टगंध आपण देवांना लावत आहोत. साक्षात भगवान विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांचे आपल्याला केशरी अष्टगंधाद्वारे आशीर्वाद प्राप्त होत आहेत. खूप आभार, खूप आभार. बीजमंत्रांद्वारे ओम वम रम बम भम मम लं रं यं. जलतत्व अतिशय उत्तमरित्या काम करत आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नमः. सावकाश आपले दोन्ही हात पाठीमागच्या बाजूने मेरुदंडाच्या खालच्या टोकाजवळ ठेवायचे आहेत. या ठिकाणी आहे मूलाधार चक्र, शरीरातले पहिले महत्त्वाचे चक्र. या चक्रावर पृथ्वी तत्व स्वरूपामधील गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत. मूलाधार स्थितोऽसि नित्यं, गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा. मूळारंभ आरंभ तो निर्गुणांचा. नमो शारदा मूळ चत्वारी वाचा. गमो पंथ आनंद या राघवाचा. जय जय रघुवीर समर्थ. खूप आभार. प्रत्येक पूजेमध्ये पहिला मान हा गणपती बाप्पांना. खूप आभार. पृथ्वी तत्व ज्याचा संबंध आहे पृथ्वी ग्रहाशी. पृथ्वी ग्रह ज्याच्याद्वारे आपल्याला अन्न वस्त्र निवारा सगळ्याची सोय झालेली आहे.
अनंत उपकार ह्या पृथ्वी मातेचे आपल्यावर आहेत. एक कृतज्ञता या पृथ्वी मातेविषयी. हे पृथ्वी माता नमो नमः. खूप आभार, खूप आभार, खूप आभार. नवग्रहांमधील मंगळ ग्रहाचा संबंध या मूलाधार चक्राशी. मंगळ ग्रहाचे खूप आभार मानायचे. ओम अंगारकाय नमो नमः. पृथ्वी तत्व अतिशय उत्तमरित्या काम करत आहेत. आपले निर्णय सक्षम झालेले आहेत. पृथ्वी तत्वरूपी शरीरामध्ये रक्तधातू, अस्थिधातू व्यवस्थित काम करत आहे. खूप आभार. बीजमंत्रांद्वारे ओम लं वं शं शं सं. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नमः. अगदी सावकाश आपले दोन्ही हात छातीच्या मध्यस्थानी ठेवा. ज्या ठिकाणी आहे अनाहत चक्र, शिवशक्तीचे स्थान. बंद डोळ्यांमधून शिवलिंगाला छातीच्या मध्यस्थानी बघा. या शिवलिंगाला डोकं टेकवून मनापासून नमस्कार. शिवशक्तीचे उग्र स्वरूप श्री हनुमानजी, जे आपल्या शरीरामध्ये विविध प्रकारचे वायू आहेत त्यांचं संतुलन करत आहेत, त्यांना डोकं टेकून मनापासून नमस्कार. ओम हम हनुमते नमो नमः. खूप आभार. हनुमानजींचे सक्षम अनाहत चक्राचे 12 पाकळ्यांचे हिरव्या रंगाचे फूल ह्या ठिकाणी उमललेले आहे. खूप आभार मानायचे. वायुतत्वाचे बीजमंत्रांद्वारे ओम कं खं गं घं चं छं जं जं त्रं टं ठं. श्री शिवाय नमस्तुभ्यं. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नमः. शरीरातले वायू तत्व अतिशय उत्तमरित्या काम करत आहे. अतिशय सूक्ष्म हालचाली आपल्या अंतरंगामध्ये होत आहेत. खूप आभार. आपल्या चांगल्या हृदयाचे. सातत्याने सगळ्यांबद्दल आपण चांगल्याचा विचार करत आहोत. सगळ्यांच्या कल्याणाचा विचार करत आहोत. त्याद्वारे ह्या ब्रह्मांडीय शिवशक्तीचे रेखीचे आशीर्वाद आपल्याला भरभरून मिळत आहेत. खूप आभार, खूप आभार, खूप आभार. सावकाश आपले दोन्ही हात कंठाच्या मध्यस्थानी कंठचक्रावर ठेवा. विशुद्ध चक्र. आपल्या विचारांमध्ये शुद्धता आलेली आहे. आपण जे अन्न ग्रहण करत आहोत ते शुद्ध होऊन पुढे जात आहे. सात्विक अन्नाचे आपण सेवन करत आहोत. या पवित्र मनुष्य जन्माशी संबंधित असलेले हे चक्र, या पवित्र मनुष्य जन्माचे चांगल्या कर्मांद्वारे आपण कल्याण करत आहोत. एक चांगले कर्म म्हणजे एकादशीचे पवित्र व्रत जे आपण करत आहोत. ज्यांना उपवास जमत नसेल त्यांनी आज भाताला पूर्णपणे त्याग करायचा आहे. भाताचे कुठलेही पदार्थ आपण आज खात नाही आहे. ज्याद्वारे आपले चंद्रतत्व व्यवस्थित काम करत आहे. खूप आभार. आजच्या पवित्र दिवसाचे. कल्पनेमधून आकाशी रंगाचे 16 पाकळ्यांचे फूल या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करा. एकही क्षण वाया न घालवता अखंडितपणे नामस्मरण, भरभरून अन्नदान, द्रव्यदान आपण करत आहोत. त्याद्वारे साक्षात शिवशक्तीशी आपण एकरूप होत आहोत. आपण खूप भाग्यवान आहोत. या शिवशक्तीचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत. खूप आभार. या सक्षम चक्राचे बीजमंत्रांद्वारे ओम हम आम
ह्लूं ह्लूं ह्रूं ह्रूं ऐं ऐं ॐ औं अं अः खूप आभार मानायचे. सक्षम विशुद्ध चक्राचे. ओम ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नमः. विशुद्ध चक्र अगदी व्यवस्थित काम करत आहे. सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही डोळ्यांवर ठेवा. दोन्ही भुवयांच्या मध्ये आहे आज्ञाचक्र, जे पवित्र आत्म्याचे स्थान आहे. आपण एक पवित्र आणि आनंदी आत्मा आहोत. पवित्र आत्म्याद्वारे शिवतत्वाशी परमतत्वाशी आपण एकरूप होत आहोत. गुरुतत्वाशी संबंधित असलेले हे चक्र. सगळ्या रेखी गुरूंचे खूप आभार. डॉक्टर मिकाओ सुई, वासंतीताई, माधुरीताईंचे खूप आभार, ज्यांच्यामुळे मला रेखीचे ज्ञान मिळालेले आहे. आध्यात्मिक गुरु दत्तगुरु महाराज यांची कृपा माझ्यावर आहे. त्यांना साष्टांग प्रणिपात. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. खूप आभार खूप आभार दत्तगुरु महाराजांचे. माझे आज्ञाचक्र व्यवस्थित काम करत आहे. गर्द निळ्या रंगाचे 2 पाकळ्यांचे फूल या ठिकाणी उमललेले आहे. खूप आभार मानायचे बीजमंत्रांद्वारे. ओम हम क्षम सोहम. पवित्र आत्म्याद्वारे परमतत्वाशी मी एकरूप होत आहे. खूप आभार खूप आभार खूप आभार. सावकाश आपले दोन्ही हात सहस्त्रार चक्रावर ठेवा. टाळूच्या मध्यस्थानी किंचित वर आहे सहस्त्रार चक्र, ब्रह्मांडीय दिव्य शक्तींचे प्रवेशद्वार. खूप आभार मानायचे. या चक्राचे दिव्य असा जांभळा प्रकाश या ठिकाणी पडलेला आहे. सहस्त्र पाकळ्यांचे गर्द जांभळ्या रंगाचे फूल या ठिकाणी उमललेले आहे. खूप आभार मानायचे या चक्राचे, इथल्या प्रत्येक सूक्ष्म अवयवांचे बीजमंत्रांद्वारे. ओम श्रीं 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 श्रीं. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नमः. आजच्या पवित्र दिवशी साक्षात भगवान विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांची कृपा आपल्यावर झालेली आहे. शरीरातले अग्नी तत्व, बाकी तत्व व्यवस्थित काम करत आहे. खूप आभार आजच्या पवित्र दिवसाचे. खूप आभार खूप आभार. शरीरातले अग्नी तत्व, जलतत्व, पृथ्वी तत्व, वायू तत्व, आकाश तत्व उत्तमरित्या काम करत आहे. प्रत्येक पेशींना चालना मिळालेली आहे. सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रापासून मूलाधार चक्रापर्यंत घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. ओम त्रिशूल स्वस्तिकमध्ये स्वतःला बघा. स्वतःला नमस्कार करा. खूप आभार आजच्या पवित्र दिवसाचे. ओम नमो भगवते वासुदेवाय. वैश्विक शिवशक्तीचा आशीर्वाद मला भरभरून मिळत आहे आणि माझ्याद्वारे माझ्या स्वतःचे आणि इतरांचे कल्याण होत आहे. श्री शिवाय नमस्तुभ्यम.